वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि पुण्यपाप अधिकार आपला सुरू आहे। पुण्यपाप अधिकारामध्ये आपल्याला आचार्य वारंवार चेतावणी देतात आहे की पुण्य देखील आम्हाला मोक्ष मार्गाला कारणीभूत नाही। पुण्य भावानी देखील शुभ कर्माचा बंध होणार आहे आणि तोही आश्रव बंधाला कारणीभूत आहे आणि म्हणून दोन्हीच्याही अतीत आम्हाला जायचं आहे। अतीत जाण्याचा क्रम आहे, त्या क्रमाने आम्हाला जायचं आहे। जर आम्ही आजच म्हटलं आमच्या भूमिकेमध्ये की आम्ही पुण्यकर्मही सोडून देऊ आणि पापकर्म तर आमच्या जीवनात आम्ही सोडलं पण पुण्यालाही सोडलं, तर कदाचित आमच्या जीवनात परिस्थिती अशी असू शकते की जर आम्ही शुद्धोपयोगात जाणार नाही, पुण्य नको असं म्हणू, तर आम्ही निश्चितपणे पापाच्या खाईमध्ये पडणार आहे। म्हणून सोडताना आमच्या मनाचं संतुलन, आमच्या मनाचा विचार आम्हाला पहिल्यांदा करायला पाहिजे। आम्ही स्वच्छंद तर बनत नाही ना, हे बघायला पाहिजे। आणि पुण्य देखील आम्हाला मोक्ष मार्गामध्ये प्रयोजनीय नाही, ही श्रद्धा मात्र जीवनामध्ये अपरिहार्यपणे आम्हाला करावी लागणार आहे। आणि यासाठी आपण काल बघितलेला होता की अज्ञानी जो आहे हा व्रत तप जप आदी क्रिया करतो, पण त्याला मोक्षाचं हेतू मांडतो, म्हणून त्याच्या व्रतादिकांमागे अंतः किंवा अंतरंग असं विशेषण अमृतचंद्र आचार्यांनी जोडलं। जो ज्ञानी आहे तो समजून आहे की याने आम्हाला शुभ कर्माचा बंध होणार आहे, हेही जीवनातून सुटणार आहे। सोडायचं आहे म्हणण्यापेक्षाही वरच्या भूमिकेत गेलं की सहज सुटणार आहे आणि म्हणून तो त्याला बहिही असं विशेषण ठेवून ते बाह्य कारण आहे याची सिद्धी 2 शब्दांनी आचार्यांनी केलेली आहे। आणि मोक्ष मार्ग हा स्वयं ज्ञान स्वरूप आहे। ज्ञानच मोक्षाचा मार्ग आहे आणि अनुभूती जीवनामध्ये आत्मतत्वाची असायला हवी, याला प्रकर्षाने आचार्यांनी सांगितलं। हे सगळं ऐकल्यानंतर देखील अनादिकालचा संस्कार जीवनातून क्षणार्धात नष्ट होत नाही। अनेक प्रश्न आमच्या मनामध्ये असतातच असतात आणि म्हणून परत पुण्यकर्म चांगलं आहे अशी जर आमची भावना असेल तर परत आचार्य त्यामधला दोष कथन करतात आणि यावेळेला उदाहरण देखील जबरदस्त देतात। असं उदाहरण देतात आचार्य की त्याला कर्म रहित अशा मोक्षाची अभिलाषा जीवनात आहे आणि त्यासाठी तो मुनी धर्माचा अंगीकार करतो, सामायिकाची प्रतिज्ञा देखील जीवनात घेतो, परंतु अंतरंगामध्ये आत्मतत्वाची प्रतीती नसल्यामुळे सामायिक काय आहे, कसं असू शकतं, याला तो जाणतच नाही। कदाचित जसं आम्ही सामायिक म्हणतो, जसं आम्ही म्हणतो की नमोकार मंत्राची माळ आम्ही केली की आमचं सामायिक झालं, म्हणजे शुभ क्रियेला तो सामायिक समजतो आणि म्हणून आत्मतत्वाविषयी तो अजूनही अजाण असल्यामुळे मोक्षाची प्राप्ती त्याच्याही जीवनात होत नाही। हीच गोष्ट या 154 नंबरच्या गाथेमध्ये कुंद आचार्य सांगू इच्छितात। गाथा पहा। पहिल्यांदा हेडिंग पहा की पुनरपि पुण्यकर्म पक्षपातिनः प्रतिबोधनायोः
प्रतिबोधन करण्यासाठी त्याची उपपत्ती आम्हाला दाखवितात. परमठ्ठ बाहिराजे ते अण्णानेन पुण्यमिच्छन्ति संसार गमन हेतुम विमोक्ष हेतुम अयानंता. परमठ्ठ बाहिराजे ते अण्णानेन पुण्यमिच्छन्ति संसार गमन हेतुम विमोक्ष जे परमिरा, जे परमार्थाच्या बाहेर आहे. आणि परमार्थासाठी आम्हाला शब्द आचार्यांनी दिले होते. समय, शुद्ध, केवली, ज्ञानी, मुनी, परमार्थ हे शब्द दिले होते. म्हणून यांच्या जे बाहेर आहे, अर्थात ध्रुव आत्मतत्वाची ज्यांना प्रतीती नाही, परमार्थाच्या बाहेर आहे. कारण परमार्थच म्हटलं होतं ध्रुव पदार्थाला, त्रिकाली आत्मद्रव्याला. आणि याकडे ज्याची दृष्टी गेली नाही तो परमार्थांनी रहित आहे. ज्ञानरूप आत्म्याचा तो अनुभव करत नाही. ते मोक्ष हेतुम अयानंता, ते मोक्षाच्या हेतूला न जाणता. पहिल्यांदा तर आम्हालाही समजावं लागेल की ज्ञानच मोक्षाचा हेतू आहे. आणि जे शुभाशुभ भाव आहे ते संसार हेतू आहे. म्हणून हा जीव जो शुद्ध आत्मद्रव्याला जाणत नाही, तो केवलीला जाणत नाही, मुनीला जाणत नाही, हे सगळे समानार्थी शब्द लक्षात घ्या. आणि याला न जाणणारा हा त्याला मोक्षाचा हेतू त्यालाही जाणत नाही आणि शुभाशुभ भावांना मोक्षाचं कारण मानतो. त्याच्यामध्ये अशुभ भावाला नाही, पण शुभ भावाला मोक्षाचं कारण मानतो. आणि आचार्य या ठिकाणी स्पष्ट करतात की जो शुभ भाव आहे संसार गमन हेतुंबी, तो संसार परिभ्रमणाचा हेतू असूनही अज्ञानेन पुण्यम इच्छन्ति, अज्ञानाने तो पुण्याची इच्छा करतो. खरा हेतू त्याला माहिती नाही आणि त्यामुळे मोक्षाची प्राप्ती मंद कषायाने होणार आहे. सामायिकाची प्रतिज्ञा घेतली, सामायिक चारित्र्याचा मी अंगीकार करेल, ही महाव्रत धारण करतानाची त्याची प्रतिज्ञा, पण सामायिकाचं स्वरूपच त्याला कळलं नाही. शुद्धोपयोग काय आहे हेही त्याच्या ज्ञानात ज्ञात नाही. समय कशाला म्हणतात, मोह क्षोभ विहीन परिणाम हा काय असतो याविषयी तो भ्रमणात आहे. आणि म्हणून तो मंद कषायाला मोक्षाचा हेतू मानत आहे. टीका पहा. या विश्वामध्ये कित्येक जीव संपूर्ण कर्माच्या पक्षांचा नाश केल्याने ज्यांची उत्पत्ती होते अशा मोक्षाची इच्छा देखील करतात. मोक्षाची तर इच्छा करतात, म्हणताना म्हणतीलही की मला मोक्ष प्राप्त करायचा आहे आणि असा मोक्ष म्हणजे आत्मलाभ मला प्राप्त करायचा आहे ही त्यांची अभिलाषा पण आहे. म्हणजे विकार आणि कर्म यांच्या अभावात होणाऱ्या मोक्षाची ते अभिलाषा करतात. परंतु परमार्थाने ज्ञानाचं अनुभवन रूप जे सामायिक आत्मभाव त्यालाच तो ओळखत नाही. सामायिक म्हणजे काय आहे, पहिल्यांदा तर आम्हाला ही सामायिक समजावं लागणार आहे. सामायिक आम्ही म्हणतो आणि सामायिक आम्ही पण करतो, पण सामायिक हे आमचं आहे का खऱ्या अर्थाने, की ही आमची सामायिकाची भूमिका आहे. आम्ही जेव्हा म्हणतो की एको मे शाश्वतश्चात्मा ज्ञान दर्शन लक्षणा शेषा बहिर्भवा भावा सर्वे संयोग लक्षण, सामायिकामधला हा श्लोक आहे. आणि हे म्हणत असताना आणि
हे सगळं आम्ही म्हंटल, सत्वेषु मैत्री म्हटलं, हे सगळं म्हटलं, शेवटचं म्हटलं शास्त्राभ्यासो म्हटलं, 9 वेळा नमोकार मंत्र म्हटला. 108 वेळेला म्हणायचं असेल तर 108 वेळेला नमोकार मंत्र आम्ही म्हटला. झालं का आमचं सामायिक? प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. हे खऱ्या अर्थाने सामायिक नाही, ही सामायिकाची पूर्व पीठिका आहे. त्यामध्ये आम्ही म्हणत आहोत की तैरश्च मानवम दैवम उपसर्गम सहेधुना कायाहार कषायादीन प्रत्याख्यामी विशुद्धता. की तैरश्च मानवम दैवम उपसर्गम सहे अधुना. अधुना म्हणजे आत्ता. आत्ता मी सामायिकाला जे बसणार आहे त्यावेळेला मला तिर्यंचकृत, मनुष्यकृत, देवकृत काही जर उपसर्ग झाला तर तो मी सहन करेल सहेधुना. किंवा कायाहार कषायादीन, काया आहार आणि कषाय यांचा मी त्याग करील, याचा मी त्याग करील सामायिकाचा कालखंडामध्ये. आणि ही जी आमची म्हणण्याची भूमिका आहे ही प्रतिज्ञा वाक्य आहे. त्यानंतरची भूमिका, ती भूमिका असणार आहे आत्मा आत्म्यामध्ये लीन होण्याची. ही आहे आमची सामायिकाची भूमिका. खऱ्या अर्थाने निर्विकल्प सामायिक हे मुनींच्या जीवनात सांगितलेलं आहे. 7व्या गुणस्थान वरतीचा जो शुद्धोपयोग आहे, जी एकाग्रता आहे, जी 12 कषायांच्या अनुदयात आणि संज्वलनच्या मंद उदयात. सामायिक खऱ्या अर्थाने कधी होणार आहे तर ज्या वेळेला अनंतानुबंधी अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण या 12चा अनुदय जीवनात राहणार आहे. आणि संज्वलन कषाय राहील पण त्याचाही मंद उदय आहे. तीव्र उदयामध्ये अभेद रूप सामायिक असत नाही. तीव्र उदयामध्ये समिती, गुप्ती आदी पालनारूप, भेदरूप अशा प्रकारची महाव्रतांची पालना तिथे दिसते. प्रवृत्ती रूप क्रिया मला दिसते. आणि म्हणून सामायिक म्हणजे ते आहे. आणि अशी सामायिकाची एखाद्याने प्रतिज्ञा केली आणि ज्या वेळेला मुनिव्रतांचा अंगीकार केला जातो त्यावेळेला सामायिकाचीच भूमिका असते. प्रथमतः 7वं गुणस्थान होणार आहे आणि नंतर 7व्या गुणस्थानात मध्ये स्थिर राहू शकत नाही अंतर्मुहूर्तापेक्षा. म्हणून 6वं भेद रत्नत्रय ही भूमिका जीवनात असणार आहे. आणि म्हणून आमचं जे सामायिक आहे हे आमचं सामायिक, ही सामायिकाची भूमिका आहे, सविकल्प दशा आहे. आमचा आत्मतत्वामध्ये शुद्धोपयोग रूप परिणाम तिथे असत नाही. असलाच परिणाम तर तो 8 कषायांच्या अनुदयात जरी झाला तरीही पुष्कळ आमच्या जीवनामध्ये आम्ही काहीतरी मिळविलं, पण असंही बरेचदा घडत नाही. इकडे आम्ही म्हणतो आहे साम्यम मे सर्वभूतेषु वैरम मम न केनचिन. आणि सामायिकाला बसल्यानंतरच आम्हाला सगळ्या गोष्टींची आठवण होते. कोणाशी कोणतं वैर होतं, कोणाशी किती स्नेह आहे, या सगळ्यांची आठवण जेव्हा आम्ही स्थिर बसतो त्यावेळेला होते. म्हणताना आमची वचन प्रवृत्ती अलग तऱ्हेची आहे आणि आमची जी काही मनाची प्रवृत्ती आहे ती वेगळ्या तऱ्हेची आहे. म्हणून आम्हाला हा सामायिकाचा अभ्यास तर करायचा आहे, पण याला आमचं निर्विकल्प सामायिक समजायचं नाही. निर्विकल्प सामायिकाची भूमिका ही मुनी अवस्थेमध्ये असणार आहे. या ठिकाणी सांगतात की अशी त्यांनी मोक्षाची इच्छा केलेली आहे. असेही कित्येक जीव असतील, परंतु वस्तुतः सामायिक हे सम्यक दर्शन ज्ञान चारित्र स्वभावमय ज्ञानाचं परिणमन मात्र आहे. आणि काय आहे सामायिक? तर सामायिक आहे
आत्मद्रव्यामध्ये एकाग्रता, तन्मय ज्ञानामध्ये लीन असणं, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्याची एकतानता, हे आहे खरंच सामायिक, किंवा त्याचं केवळ होणं रूप परिणमन, याला म्हणायचं सामायिक. एकाग्रता लक्षण रूप आहे आणि साक्षात ते समय सारभूत आहे, की अनुभूती आहे, म्हणून समय सारमय आहे. या मोक्षाला कारणीभूत सामायिकाची प्रतिज्ञा करून देखील, आणि त्यांनी प्रतिज्ञा तर घेतली आहे, पण घेतली असताना सुद्धा नाश करण्यास कठीण अशा कर्मसमूहाच्या बाहेर पडण्यास असमर्थ असल्यामुळे परमार्थ स्वरूप ज्ञानाचे अनुभवन मात्र सामायिक स्वरूप, साम्य, समतारूप आत्मस्वभावाची प्राप्ती करून घेत नाही. प्रतिज्ञा तर घेतली, पण सूक्ष्म अशी जी आत्मस्वभावाची श्रद्धा, लक्ष, अनुभव घेण्यास मात्र ते असमर्थ ठरले, आणि म्हणून स्थूल संक्लेश परिणामांना तर सोडलं, पण सूक्ष्म अशा परिणामांमध्ये अजूनही अडकून पडले. त्यात संतुष्ट झाले, असं म्हणत राहिले की हा जो शुभ परिणाम आहे हाच धर्म आहे, हे सामायिक आहे. अशा तऱ्हेचा त्या ठिकाणी त्यांना परिणाम झाला. काय म्हणतात अमृतचंद्र आचार्य, की सामायिकाची प्रतिज्ञा करून देखील नाश करण्यास कठीण अशा कर्मसमूहाच्या बाहेर पडण्यास असमर्थ असल्यामुळे, जो कर्मसमूह आहे, या समूहाची पण अत्यंत विचित्र गती आहे. कधी कधी आम्हाला असं वाटतं की आमच्या अंतरंगात तर राग पण नाही आणि द्वेष पण नाही, आम्ही तर निर्विकल्प असं बसलेलं आहे, कोणताही विचार आमच्या मनामध्ये दिसत नाही आहे, पण हा विचार बुद्धिपूर्वक कदाचित नाही आहे, पण अबुद्धिपूर्वक विचारांची शृंखला जीवनात सुरू आहे. मंदिरात गेलो, आम्हाला वाटतं की आम्ही आता कोणाविषयी राग द्वेष करत नाही, सामायिक करतो आहे, शास्त्र स्वाध्याय करतो आहे, त्यावेळेला आम्हाला आमचा उपयोग असं वाटतं, या शब्दांवर आमचा उपयोग केंद्रित झाला, दर्शनामध्ये आमचा उपयोग केंद्रित झाला, परंतु आमचा अबुद्धिपूर्वक परिणाम त्याही समयामध्ये रागद्वेषादी परिणाम आहे. कदाचित मोहनीयाचा मंद उदय आहे, आणि या मंद उदयातच हा जीव त्या ठिकाणी शुद्धोपयोग झाला असं मानतो आहे. म्हणून हे कर्मचक्र भेदण्यास अत्यंत कठीण आहे, आणि तर म्हणून नाश करण्यास कठीण अशा कर्मसमूहाच्या बाहेर पडण्यास हा असमर्थ आहे. म्हणून परमार्थ रूप ज्ञानाचं अनुभवन मात्र सामायिक स्वरूप त्याला समजलेलं नाही, आत्मस्वभावाची तो प्राप्ती करून घेत नाही. चारित्तम खलु धम्मो हे म्हणत असताना कुंद आचार्यांनी प्रवचनसार मध्ये हेच म्हटलेलं आहे की चारित्र खरोखर धर्म आहे. पण चारित्र म्हणत असताना चारित्र म्हणजे काय, तर तिथे समीचीन श्रद्धा पण आहे, ज्ञान पण आहे, आणि चारित्र पण आहे. आणि चारित्र सांगताना साम्य हा विशेषण त्यांनी ठेवलं, की चारित्र म्हणजे काय, साम्य, समता, त्रयस्थ वृत्ती, तटस्थ भाव जीवनात असणं. आणि हा भाव कसा आहे, तर मोह क्षोभ विहीन परिणाम, मोह क्षोभ विहीन परिणाम, म्हणजे तिथे मिथ्यात्वाचाही उदय नाही, आणि चारित्र मोहापैकी 12 कषयांचा देखील अनुदय असणार आहे. असा जो परिणाम आहे हा साम्य रूप परिणाम आहे.
भूमिका चौथ्या गुणस्थानापासून बनलेली आहे, तिथेही चारित्र्य आहे. पण चारित्र्य म्हणत असताना त्यांच्या जीवनात संयम मात्र यत्किंचित नाही. चारित्र्य सम्यक चारित्र्याला प्राप्त आहे, पण चौथ्या गुणस्थानात तो असंयमी आहे. म्हणून स्वतः आत्मस्वभावाची प्राप्ती करून घेत नाही. स्थूल अतिसंक्लेश रूप कर्मापासून निवृत्त झाल्यामुळे, पापापासून निवृत्त आहे तो, महाव्रतांचा अंगीकार केलेला आहे, हिंसा करत नाही, अहिंसा पालनात तत्पर आहे. पण अहिंसा रूप परिणाम हा शुभ परिणाम आहे, शुद्ध परिणाम नाही. म्हणून ह्या कर्मापासून निवृत्त झाल्यामुळे स्थूल परिणामांपासून स्थूलतम विशुद्ध परिणाममय शुभ कर्मामध्ये प्रवृत्त होतो. ज्या पेननी तो वही खाते लिहत होता, हिशोब लिहत होता, त्या पेनचा उपयोग त्यांनी बदलला, शास्त्र अध्ययनाचं कार्य त्यांनी केलं, परंतु क्रिया बदलली, अशुभातून शुभात आला, पण शुद्धात नाही. मंद परिणाम झाले, तीव्र संक्लेश परिणामांपासून सुटला, पाप समूह जीवनातून गेला, पण पुण्याच्या क्रियेमध्ये धर्म मानून बसला. राग म्हणजे तीव्र राग सुटला, पण मंद रागामध्ये अजूनही तो चांगला आहे ही भूमिका बनली. म्हणून कर्माच्या अशा शुभ कर्मामध्ये प्रवृत्त होतात. कर्माच्या अनुभवाच्या गुरुता आणि लघुतेमुळे मात्र संतुष्ट होऊन, गुरुता आणि लघुता याला म्हणायचं, गुरुता म्हणजे अशुभ कर्म आणि लघुता म्हणजे मंद कर्म किंवा शुभ कर्म, यामध्ये मात्र संतुष्ट होऊन स्थूल लक्षी असल्यामुळे अजूनही वरवर पाहतो आहे, अंतरंगामध्ये सूक्ष्म निरघाट मिथ्यात्वाची कशी आहे याची त्याला जाणीवच नाहीये, की हेही सोडायचं आहे, हा भावच अंतरंगामध्ये नाही. आणि अशा परिणामाला सोडून देखील संपूर्ण कर्मकांडाला मुळापासून उखडून फेकत नाही. याप्रमाणे ते स्वयं अज्ञानाने अशुभ कर्माला मात्र बंध हेतू समजून व्रत, शील, नियम, तप वगैरे शुभ कर्म बंधाचा हेतू असतानाही त्यांना अभिप्रायामध्ये बंध हेतू न समजता मोक्षाचा हेतू मानून अंगीकार करतात, मोक्ष हेतू रूपानी आश्रय घेतात. म्हणून अजूनही जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सत्य काय आहे, भूमिका कशी असायला पाहिजे हे त्याला कळलेलं नाही. भावार्थ पहा, कित्येक अज्ञानी जीव दीक्षा घेताना सामायिकाची प्रतिज्ञा घेतात. कारण मुनिव्रत धारण करायचं, तर मुनिव्रत धारण करायचं म्हणजे प्रथमतः त्यांचं जे चारित्र्य असणार आहे ते सामायिक चारित्र्याचाच अंगीकार करतात. अभेद रूप आत्मतत्वाचीच त्यांना प्राप्ती वास्तविकतः व्हायला हवी असते. आम्ही जीवनामध्ये बघतो की आम्ही पण एखाद्या वेळेला एखादं व्रत अंगीकार करत असेल तर व्रत घेताना आमच्या अंतरंगामध्ये अतोनात उत्साह असतो. हा उत्साह असणं, ही ओढ असणं, ही उत्कटता जीवनात असणं म्हणजे वरच्या दर्जेचा हा शुभ भाव आहे. आणि ते देखील सामायिक प्रतिज्ञा स्वीकार करतात अंतरंगामध्ये, परंतु सूक्ष्म आत्मस्वभावाची श्रद्धा आणि अनुभव नसल्यामुळे, दोन शब्द, आत्मस्वभाव अत्यंत सूक्ष्म आहे. आम्ही ही गोष्ट आमच्या 31 नंबरच्या गाथेमध्ये बघितलेली आहे. परत ती गाथा रिफर करा आणि त्या गाथेमध्ये निश्चय नयाच्या प्रधानतेनी तीर्थंकराचं स्तवन करत असताना जे पहिलं स्तवन दिलेलं आहे, तुम्ही जितेंद्रिय आहात, त्यावेळेला इंद्रियांवर विजय मिळविण्याची गोष्ट तिथे केलेली होती. द्रव्येंद्रियावर विजय, भावेंद्रियांवर विजय
आणि इंद्रियांच्या विषयांना देखील इंद्रिय तिथे म्हटलेलं आहे आणि त्यावर विजय. प्रत्येकाला सांगितलं की द्रव्येंद्रियावर जर विजय मिळवायचा असेल तर द्रव्येंद्रियावर विजय कसा मिळवाल, भावेंद्रियावर विजय कसा मिळवाल आणि इंद्रियांच्या विषयांवर कसा विजय मिळवाल. आणि त्यावेळेला सांगितलं होतं की आत्मस्वभाव हा अत्यंत सूक्ष्म आहे, तो इंद्रिय अगोचर आहे आणि म्हणून अशा सूक्ष्म आत्मस्वभावाची त्याला श्रद्धा किंवा अनुभव नाही. त्यामुळे स्थूल तीव्र कषाय रूप पापमय विषय ग्रहणाधिक अशुभ कर्मांना बंधाचं कारण समजून त्यापासून तर ते निवृत्त होतात. परंतु अशाच स्थूल व्रत तपाधिक आणि शुभ कर्मामध्ये त्याला मोक्ष हेतू मानून खुशीने प्रवृत्त होतात. हेच मला मोक्षाला देणार आहे असं समजून ते त्याचा जाणीवपूर्वक पालन करतात. संक्लेश परिणाम किंवा विशुद्ध शुभ परिणाम हे स्थूल असून एक शुद्ध आत्मस्वभाव मात्र सूक्ष्म आहे. ते कर्माच्या अल्पतेला मात्र मोक्ष हेतू आणि कर्माच्या बहुलतेला बंध हेतू मानतात. वास्तविक शुद्ध आत्मानुभव ज्ञान परिणती हा मोक्षाचा हेतू आहे, परंतु त्याची श्रद्धा नसल्याने शुभ कर्मास मोक्ष हेतू जाणून त्याचे ग्रहण करतात. ते जीव व्रतादी पाळूनही आत्मज्ञानाच्या अभावी अज्ञानीच आहे. आणि म्हणून त्यांची भूमिका कोणती, तर त्यांची भूमिका अजूनही मिथ्यात्वाची भूमिका आहे. इकडे सामायिक चारित्र्याचा बाह्यतः अंगीकार केलेला आम्हाला दिसतो. स्थूल पापांपासून ते हटलेले आहे, पण अंतरंगामध्ये शुभ क्रियांना धर्म मानून धर्माची पालना ते करतात आहे. शुभ क्रियेने मोक्ष होतो ही अभिप्रायामधलीच त्यांची मुळामध्ये चूक आहे आणि म्हणून अजूनही अंतरंगामध्ये मिथ्यात्वाचा आणि अनंतानुबंधीचा उदय त्यांच्या जीवनात असणार आहे. या गाथेमध्ये व्रत पूजा भक्ती आदी भावांना स्थूल आणि जड म्हटलं. गाथा 72 मध्ये याच भावांना असुची अचेतन दुःखाचं कारण म्हटलेलं आहे. अशा प्रकारे या गाथांपर्यंत आचार्य जयसेनांचा 10 गाथा पहिल्यांदा ठेवल्या आणि या ठिकाणी त्यांचा पुण्याधिकार समाप्त झाला. आचार्य जयसेनांनी पुण्य पाप अधिकारामध्ये परत 2 विभाग केले. 10 गाथापर्यंतच्या गाथांना त्यांनी पुण्याधिकार म्हटलं आणि नंतर येणाऱ्या 9 गाथांना त्यांनी पापाधिकार म्हटलेला आहे आणि या ठिकाणी त्यांचा पुण्याधिकार संपलेला आहे. वास्तविकतः सामायिक म्हणजे काय आहे, तर सर्व कर्मरहित आत्मस्वभावाची प्राप्ती हेच वास्तविकतः मोक्षाचं कारण आहे. आणि सामायिकाचं स्वरूप देखील सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य अशा परमार्थभूत ज्ञानाचं भवन मात्र आहे, किंवा आपल्या ध्रुव एक चैतन्य स्वरूपाला मुख्य करून जी वितराग अतींद्रिय आनंद स्वरूप परिणमन आहे ते एकाग्रता लक्षण रूप वास्तविकतः सामायिक आहे. सामायिकामध्ये अनुभूतीची प्रधानता आहे. सामायिक म्हणजे क्रिया त्या ठिकाणी महत्वपूर्ण नाही, क्रिया होणार आहे, पण क्रियेला महत्व न देता जी वरच्या दर्जाची अनुभूती असणार आहे ती म्हणजे सामायिक आहे. आणि म्हणून सामायिकामध्ये द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्म रहित अशा शुद्धात्म्याचा अनुभव असणार आहे. आणि हा शुद्धात्म्याचा तो अनुभव अज्ञानीला नाही, भलाई त्यांनी
सामायिकाची प्रतिज्ञा जीवनात स्वीकार केलेली आहे आणि तरी देखील सामायिकाचं स्वरूप मोह क्षोभविहीन परिणाम साम्य चारित्र्य हे त्याला कळलेलंच नाही आणि म्हणून तो अजूनही मिथ्यात्वापासून सुटलेला नाही. आणि या गाथेचा जर प्रयोग आम्हाला जीवनात करायचा असेल तर क्रम कसा ठेवायचा? क्रम ठेवताना आमच्या अंतरंगामध्ये ध्येय स्वरूप आत्मा तर असा समजायचा की मला निर्विकल्प शुभ अशुभ दोन्ही प्रकारच्या भावांपासून निवृत्ती हवी आहे. दोनही भाव हे संसार हेतू आहे आणि केवळ वितराग भाव हा मोक्षाचा हेतू आहे. पण प्रथमतः अशुभापासून वाचण्यासाठी जाणीवपूर्वक शुभ क्रिया अंगीकार कराव्या लागणार आहे. आणि ह्या क्रिया जेव्हा आम्ही अंगीकार करू, व्रतांचं पालन करू, जास्तीत जास्त वेळ आमचा स्वाध्याय मनन चिंतन यामध्ये व्यतीत करू, पण यालाही अनात्म स्वभाव समजून अंतःप्रकाशमान अशा स्वमध्ये मला कधी लीन होता येईल हा भाव अंतरंगात ठेवणं ही या गाथेचं आम्हाला प्रयोग जीवनात करता येईल. आम्ही कुठपर्यंत संतुष्ट आहे? आम्ही संतुष्ट आहो की मला ह्या गाथा मुखोद्गत आहे. आज तर आम्ही गाथाही मुखोद्गत करू शकतो आणि त्याच्यात आम्ही संतुष्टता मांडतो आहे की मला हे इतकं सगळं ज्ञात आहे. म्हणजे आमचं फक्त हे जे काही ज्ञान आहे या शाब्दिक ज्ञानावर आम्ही समाधान मानतोय. पण खरंच शाब्दिक ज्ञान म्हणजे समयसार आहे का? अनुभूती आहे का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला अंतरंगात विचारायचा आहे. अंतरंगामध्ये भावभासना करायची आहे की मला खरी आत्मानुभूती झाली आहे का? की मी अजूनही केवळ या पौद्गलिक शब्दांमध्येच अडकलोय. पौद्गलिक शब्द आम्हाला आमच्या अंतस्तत्वाकडे नेण्यासाठी उपयोगी जरूर आहे, पण शब्दांच्या पलीकडचं अनुभूतीचं प्रांत आमच्यासाठी खुलं झाला आहे का? हा प्रयोग आम्हाला करायचा आहे. आज आपण इथे थांबणार आहोत. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक सो जिनवाणी मस्तक नमू सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्छायाणम नमो लोए सर्वसाहूनम. सर्वांना जय जिनेंद्र.